मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. हा ब्लॉग आज घरून स्टार्ट झालेला नाही आहे, कारण घरामध्ये खूप घाई होती बाहेर जाण्याची आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल. पण माझे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला लागतील. मागे आई पण बसली आहे. आई आहे, माझा फ्रेंड आहे माही, माझे मिस्टर आहेत, गाडी चालवत आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, पण खरंच खूप हॅपी वाटतं की वर्षातून एकदा किंवा दोनदा आम्ही कुठे ना कुठेतरी आमच्या स्वतःसाठी टाईम काढतो. आणि खरंच मला खूप आवडतं. थँक्यू गॉड की मला एवढीच सगळं बघायला भेटतं आहे, फिरायला भेटतं आहे. आम्ही कसं कसं मॅनेज करून हे सगळं ट्रिप सक्सेस करतो. आशा करते तुम्ही पण असंच फिरा, एन्जॉय करा. लाईफ जीवन खूप सुंदर आहे, त्याला जगायचं असतं. आणि खरंच खरंच खूप हा मजेदार ट्रिप होणार आहे आणि तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहोत. पण व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. इथपर्यंतचा आमचा प्रवास खूप छान झालेला आहे आणि आम्ही इथं इकडे पेट्रोलसाठी गाडी थांबवलेली, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. तुम्हाला थोड्या टायमाने किंवा थोड्या वेळाने किंवा थोडासा व्हिडिओ बघत राहिल्याने माहीतच पडेल आम्ही कुठे चाललो आहेत कुठे नाही. ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही आलो आहोत एक छोट्याशा ढाब्यावर जेवायला. गाडी खूप वेळ चालवली आणि आता बघूया इकडे आम्हाला कसं जेवण मिळतं. ढाबा एकदम नॉर्मल आहे, कारण इकडे काहीच नव्हतं आमच्याकडे ऑप्शन, तर आम्ही इकडे जेवायला आलो. आमचं जेवण झालेलं आहे. मी जेवण नाही दाखवलं कारण खूप जेवण तिखट होतं आणि आम्ही खाल्लं आणि आम्हाला कवर करायचं आहे तेवढं ट्रॅव्हल. त्याच्यामुळे मी जेवणाचा ब्लॉग बनवला पण नाही, माझ्या लक्षात पण नाही राहिला. पण जेवण छान होतं, तिखट होतं थोडंसं. बस माहीला तर नाही आवडलं, माझ्या फ्रेंडला, माझ्या मिस्टरांना पण नाही आवडलं. ते व्हेजिटेरियन आहे तर त्यांना जास्त तिखट लागलं, पण आम्हाला ओके होतं जेवण, आईला आणि मला. आहे ना आई? आम्हाला आवडलं. आम्ही तिखट मसाले बिसाले सगळं खातो. हां, तेच. आता आम्ही निघतोय. बघा ऊन किती आहे, बघा कडक ऊन आणि हायवे पूर्ण गाव आहे. कडक उन्हामध्ये आम्ही आता निघालो आहोत परत गाडीमध्ये, AC मध्ये. आता आम्ही इकडे नागपूरमध्ये पोचलो ना आणि इकडे आम्ही भाजी घेत आहोत. तुम्हाला दाखवलं, आई भाज्या निवडते कारण आम्ही जेवण बनवणार आहोत हॉटेलमध्ये पोचल्यावर आणि कुठेही भेटल्यावर आम्हाला जेवण बनवायचा मौका, तर आम्ही बनवू. लास्ट टाईम जे रामेश्वरम, तिरुपती बालाजीला वगैरे जाताना आम्ही बनवलेलं तसंच सेम. आणि खरंच खूप मजा येते असं ट्रॅव्हल करायला. आम्हाला खूप खूप बरं वाटतं. गावठी कांदा वैसर मस्त आहे. तू गावाला शॉपिंग करायलीच येऊन, आंबे वगैरे. गॉड ब्लेस यू. नको द्या कुठल्या. तर बघा आम्ही रूममध्ये पोचलो. हॉटेल रूमचा मी व्हिडिओ नाही बनवला कारण एवढं थकलो होतो आणि एवढी घाई होती
आणि टी व्ही चालू असल्यामुळे मला माझा व्हॉईस रेकॉर्ड करून टाकायला लागला आहे, कारण कॉपीराईट येतं तुम्हाला माहिती आहे. बघा आमच्या रूममध्ये आम्ही कसं सगळं पसारा करून ठेवला आहे. जेवण बनवण्याची तयारी चालू आहे. भाजी चपाती करत आहोत आम्ही. माही पीठ मळतोय, मी भाजी बनवते. आई पण काही ना काही मदत करत असते बसून. आणि हे सगळं मला करायला खूप आवडतं. हॉटेलमध्ये जेवण्याची एक वेगळीच मजा आहे. तुमच्याकडे इंडक्शन असेल तर तुम्हीही असं बनवू शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरीच जेवण होतं दोन्ही टायमाचं. आणि घरातलं जेवण ते घरातलंच जेवण असतं. तर मला तर खूप आवडतं. बघा भाजी बनली आहे. आम्ही वांगे आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवली होती आणि खूप टेस्टी भाजी झाली होती. तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कळेलच भाजीचा कलर. आणि चपात्याही कशा बनतायत ते तुम्हाला बघायला लागेल. व्हिडिओ बघत राहा. तर बघा चपात्या पण बनत आहेत आणि आता आम्ही जेवून झोपणार आहोत, कारण खूप थकलो होतो. आणि जेवल्याच्या नंतर आम्हाला खरंच झोपण्याची गरज आहे, कारण सकाळी परत उठायचं आहे. आणि आपण भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट.